बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सुप्रिया सुळे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर गंभीर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या प्रकरणी संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी राज्य सरकारने तत्काळ पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवीला तिच्या सासरच्या कुटुंबियांकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता। तिचा पती शशांक हगवणे आणि सासरच्या इतर सदस्यांनी तिच्यावर दबाव टाकून हुंड्यासाठी 2 कोटी रुपये मागितले होते। या दबावामुळे वैष्णवीने आत्महत्या केली असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही अतिशय वेदनादायक घटना आहे। हगवणे कुटुंब मुळशी आणि पुण्यातील मोठं नाव असलेलं कुटुंब आहे। त्यांच्या आजोबा पंचायत समितीमध्ये अनेक दशकं चांगलं काम केलं आहे। आत्ताच्या पिढीत काय झालंय हे अतिशय धक्कादायक आहे। मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली, एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून आला आहे त्याच्यातून ग्रे एरिया आला आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की आत्महत्या आहे, तर काहींचं म्हणणं आहे की हत्या आहे। 24 वर्षाची मुलगी होती ती। या कुटुंबाने 6 दशकं काँग्रेससोबत काम केलंय, पण आता ही घटना ऐकून धक्का बसलाय। अशा सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठं चाललंय? आणि एक नाही 2 सुनांवर हा माझ्या मतदारसंघातील विषय आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कार्यक्रम होता। मी त्या कार्यक्रमाला गेले नाही, कारण मला दाखवून द्यायचं होतं की तुमच्या घरातल्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार आहे। त्यांच्या सुना जर पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालू असतील म्हणून मी त्या कार्यक्रमात गेले नाही। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे। अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे। महाराष्ट्र सरकारने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे। 200 रुपये शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणी पत्र आणि नकाशे देण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे। यापूर्वी हिस्से मोजणी शुल्क जवळपास 1 ते 4 हजार रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते, परंतु हा खर्च अत्यंत कमी करण्यात आला आहे। केवळ 200 रुपयात आता मोजणी केली जाणार आहे। त्यामुळे गरीब कुटुंबांना तसेच शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे। मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अधिकृत मोजणी अहवाल दिला जातो। हा अहवाल तुमच्या जमिनीचा सध्याचा नकाशा आणि सीमारेखा दाखवतो। भविष्यातील खरेदी विक्री व्यवहारांसाठी आणि न्यायालयीन प्रकरणासाठी हा अहवाल महत्त्वाचा ठरतो। शासकीय पद्धतीने मोजणी केल्यामुळे आपल्या जमिनीवरील हक्क अधिकृतपणे स्पष्ट होतात। भारताने पाकच्या कुरापती जगापुढे मांडण्यासाठी विविध देशात एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निर्णयाला पाठिंबा दिलाय, पण खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत या शिष्टमंडळाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सची उपमा दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 200 देशांचा दौरा केला, पण काहीही फायदा झाला नाही असं ते म्हणाले। संजय राऊत म्हणाले की मला कुणावरही टीका करायची नाही, पण ज्या प्रकारे हे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही। सरकारने ज्या देशात शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय त्याचा भारत पाकशी काडीचाही संबंध नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी 200 देश फिरले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही। पाकसोबतच्या युद्धापूर्वी आमचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अनेक देशात जाऊन आले, त्याचाही काही लाभ झाला नाही। याचा अर्थ हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय। त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या देशात शिष्टमंडळ पाठवण्याची कसरत करावी लागते। जागतिक पातळीवर काही प्रमुख देश अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण सरकारने श्रीलंकेला शिष्टमंडळ का पाठवलं नाही? म्यानमारला का पाठवलं नाही? सर्वप्रथम सरकारने आपल्या शेजारी देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याची गरज होती। तुम्ही चीन आणि तुर्कस्थानालाही आपलं शिष्टमंडळ पाठवायला हवं होतं। भलेही त्यांनी पाकला मदतही का केली असे ना? ते पुढे म्हणाले की भारताने तुर्कीला स्पष्टपणे सांगायला हवं की तुम्ही पाकला मदत करून चूक करत आहात। नेपाळसारखे राष्ट्र आपल्या शेजारी आहे, ते हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं जातं, पण ते आता शत्रूच्या कच्चप्पी लागलं आहे।
सरकारने तिथं शिष्टमंडळ पाठवण्याची गरज होती. तुम्ही त्या देशात जाऊन पाकचा मुखवटा फाडणे आवश्यक होतं. पण तुम्ही जे काही टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी उघडून खासदारांना तिकडे पाठवलं आहे त्याचा भविष्यात काही फायदा होईल असं मला वाटत नाही. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कथित अवमानाविषयी महाराष्ट्र बार कौन्सिलने कठोर भूमिका घेतली आहे. कौन्सिलने या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सरन्यायाधीशांचा अवमान करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली अशी विचारणा केली आहे. विशेषतः या प्रकरणी कारवाई झाली नाही तर कौन्सिल स्वतः यासंबंधी योग्य ते पाऊल उचलेल असा त्यांना इशाराही दिला आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नुकतेच देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 18 एप्रिल रोजी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. सरन्यायाधीशपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मुंबईला आले होते. चैत्यभूमीवर जाण्यापूर्वी मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पण या सोहळ्याला राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व मुंबईचे पोलीस आयुक्त या तिघांपैकी कुणाचीही उपस्थिती नव्हती. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या अनुपस्थितीची शेलक्या शब्दात दखल घेतली. महाराष्ट्रातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून पहिल्यांदा राज्यात आला, त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व मुंबईच्या पोलीस आयुक्तांना योग्य वाटत नसेल तर त्यावर त्यांनी विचार केला पाहिजे असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्ष ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांना संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याची माहिती महिन्याभरात कळवण्याची सूचना केली आहे. मंगळवारी पाकिस्तानमध्ये निदर्शकांनी सिंध प्रांतांचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांचे घर जाळून टाकले. निदर्शकांनी घराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांनाही मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सिंधमधील नौशेरो फिरोज जिल्ह्यात पोलीस आणि राष्ट्रवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये किमान 2 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय दोन्ही बाजूंचे अनेक लोक जखमी झाले. चोलिस्तानमधील सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी पाकिस्तान सरकार सिंध नदीवर 6 कालवे बांधण्याची योजना आखत आहे. स्थानिक लोक यामुळे संतप्त आहेत. ते म्हणतात की सरकार त्यांची जमीन आणि पाणी हिरावून घेत आहे. जेव्हा आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर धरणं देण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी सिंधच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. आंदोलकांनी काही ट्रक लुटले आणि काहींना आग लावली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशांक डार यांनी मंगळवारी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार चीनने मंगळवारी म्हटलंय की ते पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी समर्थन करतात. वांग यी म्हणाले की भारत आणि पाकिस्तानमधील वाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या पुढाकाराचे चीन स्वागत करतो. वांग यांनी पाकिस्तानला आपला खरा मित्र म्हटलंय. पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल डार यांनी वांग यांचे आभार मानलेत. भारताने जगातील प्रमुख देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही जगातील प्रमुख देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय. रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार बिलावल भुट्टो या उच्चस्तरीय संघाचे नेतृत्व करतील. भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या संघात 7 नेते आहेत. यामध्ये ऊर्जा मंत्री मुसादिक मलिक, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे नेते खुर्रम दस्तगीर खान, सिनेटर शेरी रहमान, माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार, मुत्ताहिदा कौमी मूवमेंटचे खासदार फैसल सुबजवारी आणि माजी परराष्ट्र सचिव तेहमिना जाजुआ आणि जलील अब्बास जिलानी यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशांक डार म्हणाले की हे पथक लवकरच अमेरिका, ब्रिटन, ब्रुसेल्स, फ्रान्स आणि रशियाला भेट देईल. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या काळ्या कृत्यांचा भांडाफोड करण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. उद्धव सेनेच्या कुणाचाच शिष्टमंडळात समावेश का केला नाही असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी प्रचंड थैथयाट केला होता. प्रत्यक्षात शिष्टमंडळाच्या यादीत उद्धव सेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश असल्याचे दिसून आले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता अशी माहिती समोर आली की उद्धव ठाकरे यांनीच परदेश दौऱ्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्या खासदार राऊतांचे नाव कापून चतुर्वेदींना संधी दिली. मात्र याची खबरबात नसल्याने राऊत यांनी मोदींवरच टीका केली होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतातील 7 पक्षांचे शिष्टमंडळ स्थापन झाल्याचे कळताच खासदार राऊतांनी थैथयाट सुरू केला. लोकसभेत शरद पवार गट शिंदे सेनेपेक्षा उद्धव सेनेचे खासदार जास्त आहेत, तरीही आम्हाला शिष्टमंडळात का घेतले नाही असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. प्रत्यक्षात केंद्राच्या यादीत उद्धव सेनेच्या खासदार चतुर्वेदींचे नाव इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि डेन्मार्क येथे जाणाऱ्या खासदारांच्या गटात आहे. ही बाब एका मराठी वृत्तवाहिनीने मंगळवारी सर्वप्रथम उघड केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले, केंद्रीय मंत्री किरण रिजिजूंनी माझ्याशी संवाद साधला होता. मी त्यांना सांगितले की आमच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी शिष्टमंडळात असतील. दहशतवादाविरोधीच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी ISI अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती BV नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पूजाला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिलेत. सुनावणीत सर्वोच्च न्यायालय म्हणाले, पूजाने कोणता मोठा गुन्हा केला? ती ड्रग माफिया किंवा दहशतवादी नाही. तिच्यावर खुनाचाही आरोप नाही. न्यायालयाने पुढे म्हणाले, तुमच्याकडे अशी प्रणाली किंवा सॉफ्टवेअर असलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकरणांचा तपास वेळीच होईल. आता तिने सर्वस्व गमावलं आहे. तिला यापुढे कुठेही नोकरी मिळणार नाही. न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या, दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात आधीच जामीन मंजूर करायला हवा होता. तथापि दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी जामिनाला विरोध केला. ते म्हणाले, पूजा तपासात सहकार्य करत नाही. तिच्यावर गंभीर आरोप आहेत. पूजा खेडकरवर संघ लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षण मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की आत्तापर्यंतच्या तपासात काहीही ठोस निष्पन्न झालेलं नाही. असं दिसतं की या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारलं की पूजाची आत्तापर्यंत चौकशी का करण्यात आली नाही. यावर उत्तर देताना पोलिसांनी सांगितलं की पूजा चौकशी दरम्यान सहकार्य करत नव्हती. तथापि पूजाच्या वकिलांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावला आणि सांगितलं की ती चौकशीसाठी उपलब्ध होती, परंतु तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी माझे घर माझा अभिमान हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य गृहनिर्माण धोरण 2025ला मंजुरी देण्यात आली. या नव्या धोरणानुसार येत्या 5 वर्षात राज्यात 35 लाख सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी परवडणारी घरे बांधली जातील. यावर किमान 70,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बैठकीत याशिवाय उद्योग क्षेत्रात 93,317 रोजगार संधी देणाऱ्या 325 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतील मतदार डोळ्यासमोर ठेवूनच हे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान नव्या गृहनिर्माण धोरणाचे राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेने स्वागत केले आहे. हे धोरण योग्य पद्धतीने राबवले गेले तर शहरी भागातील गरिबांचे जीवन सुखदायी होण्यास मदत होईल, असे परिषदेच्या वतीने सांगण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या गृहनिर्माण धोरणाची माहिती दिली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी, औद्योगिक कामगार, पत्रकार, दिव्यांग, माजी सैनिक या सर्वांसाठी घरे उपलब्ध होतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा उपयोग करून राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून तयार करण्यात येईल. घराची मागणी आणि पुरवठा संदर्भात डेटा, सदानिकांचे जिओ टॅगिंग, निधी वितरण, जिल्हानिहाय भूमी अधिकोष आणि महारेरा, महाभूलेख आणि PM गती शक्तीसारख्या प्रणालीशी याद्वारे समन्वय साधला जाईल. MIDCत सुविधांसाठी 20% जागा आरक्षित असते. त्यातील 10 ते 30% जागा केवळ निवासी वापरासाठी राखीव ठेवण्यात येईल. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या मनपाच नव्हे तर सर्व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची घरे बांधावीत असे अपेक्षित आहे. निवासी वापरासाठी योग्य असलेली जमीन महसूल व वन विभाग, MSRDC, MIDC, जलसंपदा विभागाच्या समन्वयाने 2026 पर्यंत राज्यव्यापी लँड बँक रूपात विकसित केली जाणार आहे.